चला छोट्यांनो, गोष्ट ऐकायची ना? चला अर्जुन, चला श्लोक म्हणाल आधी. पुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता घडे पुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांशी. हा श्लोक पाठ करायचा आहे. आधीचे 2 पाठ झाले, मला रेकॉर्ड करून पाठवायचेत हां. नाहीतर जिया खाऊ नाही देणार. नाही देणार बाळांनो तुम्हाला. चल सांगते आज गोष्ट. परवा आपण एक बघितली होती, कावळा पण होता ना आपल्या गोष्टीत. तर आज आपण कावळ्याची दुसरी गोष्ट ऐकूयात. चिवताई आणि कावळ्याची सांगितली, आज आपण कावळ्या दादाची सांगूयात. का रे प्रवीण, तुला नाही आवडत कावळा? अरे कावळा वाईट नाही आहे. आज आपण त्याची गोष्ट ऐकणार आहोत. तो दुष्ट आहे म्हणून, घाणेरडा आहे. अरे कावळा काळा असला म्हणून काय झालं मिनल? आपण एकदम अशी कोणाला नावं नाही ठेवायची बाळा, हो की नाही? पण त्यात काही हुशार पण कावळे असतात. ऐकायचं आहे? चल मिनल, आज एक गोष्ट सांगते मी तुला. मुकुंदा बघ, तुला पण आवडेल ती गोष्ट. आणि तो एक धूर्त कावळा असतो बरं का. आणि आज आपण त्याचीच गोष्ट ऐकणार आहोत. त्याचं नाव आपण ठेवूया चतुर कावळा. ठीक आहे? उन्हाळ्याचे दिवस होते, म्हणजे मे महिना होता. सुट्ट्या लागल्या होत्या की नाही सगळ्यांना? तर तशीच सुट्टी त्या दिवशी सगळ्यांना होती. आणि खूप असं ऊन लागत होतं. आपल्या इथे निदान झाडं तरी आहेत, काही ठिकाणी तर झाडं पण नसतात की नाही. मग तिथे खूप तापलेलं असं वातावरण असतं, म्हणजे आपल्याला खूप ऊन लागतं. आणि त्यात तशा ह्याच्यात एक तहानेला कावळा, म्हणजे त्याला खूप तहान लागली होती. असा कावळा पाण्याच्या शोधात इकडे भटक तिकडे भटक असं चाललेलं होतं त्याचं. आणि त्याचा घसाही आता इतका कोरडा पडला होता. बिचाऱ्याला काव काव असं ओरडता पण येत नव्हतं, करता पण येत नव्हतं. आणि तो खाण्याच्या शोधात बाहेर पडलेला एवढासा जीव आता तहानेनेच व्याकुळ झाला होता. आणि त्याची नजर भिरी 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 इथे तिथे 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 पाणी शोधत राहिली होती. थोडीशी सावली म्हणून होती तिथे तो एका ठिकाणी बसला आणि त्या घराच्या खिडकीवर जाऊन बसला. आणि त्याची नजर तिथे आत गेली. तर तिथे टेबलावर, खिडकीच्या जवळच एक टेबल होतं आणि त्या टेबलावर एक छोटासा माठ होता. त्याला आपण काय म्हणतो? सुरई, हो की नाही? गार पाणी असतं की नाही त्याच्यात, सुरई. आणि सुरईच्या तोंडावर झाकण आपण ठेवणारच की नाही, नाहीतर काहीतरी पडेल, मग आपल्याला पाणी पिता येणार नाही. म्हणून आपण सुरईवर, त्या माठावर काहीतरी झाकण ठेवतो की नाही, तसं त्यांनी पण तिथे एक लहानसं झाकण ठेवलं होतं. आणि त्या कावळ्यानी प्रयत्नपूर्वक, म्हणजे इतकं त्यांनी असं चोच हळूच घातली, मग त्या खिडकीतनं त्यांनी हळूच पाय असे बाजूला केले आणि त्या माठावरची, त्या सुरईवरची झाकडी काढली. ती झाकडी खाली पडली आणि तो सुरईवर बसून पाणी पिण्यासाठी आत डोकवायला लागला. पाणी त्याला दिसत होतं, पण काय, इतकं तळाला त्याचं पाणी गेलेलं होतं की त्या कावळ्यात त्याची चोच काही तिथपर्यंत पोचत नव्हती. त्यामुळे त्याला काही पाणी मिळत नव्हतं आणि त्याची तहान भागत नव्हती. त्याचा जीव कासावीस झाला. आता काय करावं असा त्यांनी विचार करायला चालू केला. आणि अन्न नाही पोटात, भूक लागलेली, तहान लागलेली, पाणी नाही पोटात, त्याचं डोकं काही चालेना. पण त्यांनी काय केलं, 1 सेकंदभर, मिनिटभर तो गप्प बसला. आणि त्यांनी विचार केला की आता काहीतरी युक्ती शोधायला पाहिजे, कारण पाणी तर दिसतंय, थोडं का होईना पण पाणी आहे. मग थोडा वेळ असाच गेला आणि तो शहाणा कावळा होता, चतुर कावळा होता, त्याच्या डोक्यात एक कल्पना आली बघा. तो बाहेर गेला उडत 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 आणि तिथून त्यांनी चोचीत एक खडा घेऊन आला आणि त्या सुरईत टाकला. परत गेला, परत आणला, परत गेला, परत टाकला. आणि थोडे थोडे असे 10-15 खडे टाकल्यावर सुरईतलं जे पाणी होतं की नाही, एकदम तळाशी गेलेलं, ते थोडं थोडं पाणी वर आलं. आणि मग कावळीदादांनी अंदाज घेतला की अरे वा, आपण पिऊ शकतोय का? आता आपली चोच त्याच्यात जाऊ शकते का? त्या पाण्यापर्यंत आपल्याला आता आपली चोच नेता येईल का?
आणि मग त्यांनी काय केलं, तो पुन्हा थोडेसे खडे आणायला गेला. थोडे परत खडे आणले आणि मग त्यांनी अगदी एकदम ऐटीत आपण खुर्चीवर बसल्यासारखं त्या सुरईच्या काठावर तो बसला आणि सुरई अशी दोन्ही पायांनी घट्ट धरली आणि थोडासा खाली झुकला आणि ते पाणी वर आलं की नाही, खडे टाकून टाकून ते पाणी हळूहळू त्यांनी प्यायला सुरुवात केली. आणि मग त्याला इतकं बरं वाटलं. सुरईतलं पाणी एकदम थंडगार होतं. त्याची तहानच एकदम भागली. त्याचा जीवही एकदम शांत झाला. आणि बघा आपण म्हणलं होतं की नाही, तुम्हाला कावळा आवडत नाही म्हणलात की नाही, पण बघा आता त्याची युक्ती किती श्रेष्ठ होती त्याची. म्हणजे आपल्याला आता हा कावळा पण आवडायला लागणार. मिनल, आवडली गोष्ट? आता नाही ना म्हणणार परत की कावळ्या मला आवडत नाही, काळा काळा कुळकुळीत असतो. पण त्याची युक्ती बघा किती श्रेष्ठ होती की नाही. म्हणून कोणालाही एकदम आपण नावं ठेवायची नाहीत.